नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। हे सुंदर सुंदर जे ऑरेंज दिसतं आहे ते आहेत पळसाची फुलं। तर हो बघा, दिसायला किती छान आहेत। आपल्याकडे म्हण आहे ना, कुठेही जा पळसाला पानं तीनच। तर त्याच पळसाची ही आहेत फुलं। दिसायला जितकी सुंदर आहेत तितकी आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहेत। याच्या आरोग्यासाठी काय फायदे आहे आणि कुठल्या बिमारीवरती हे फुलं तुम्हाला चालणार आहेत आणि याचे काय काय फायदे आहेत तुमच्या चेहऱ्यासाठी, तुमच्या स्किनसाठी, तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं असणार असं हे फूल आहे। आणि याच फुलाची आज मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे। तर ही भाजी बनवायची कशी हे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवरती मी माझे डेली ब्लॉग तसेच स्किन केअर, हेअर केअर आणि अशा बऱ्याचशा हेल्थ टिप तुम्हाला देत असते। त्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न की ही फुलं मिळतात कुठे? तर ही फुलं वर्षभर नसतात। ही फुलं फक्त याच महिन्यात म्हणजे मार्चच्या सुरुवातीला आणि फेब्रुवारीच्या शेवट या टाईमाला हे फुलं असतात। तर आता फक्त 10 ते 15 दिवस हे राहिलेले आहेत या फुलांसाठी। हे फुलं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रानात कुठेही, जंगलात कुठेही तुम्हाला हे फुलं सहज उपलब्ध असतात। खूप छान दिसतं जंगल बघा, पूर्ण असं म्हणजे ऑरेंज कलरची फुलं असतात। हे जे फुलं तुम्हाला दिसत आहे याप्रमाणे पूर्ण असं जंगल तुम्हाला पेटल्यासारखं दिसतं। याला जंगलची आग सुद्धा म्हणतात आणि खूप छान जंगल दिसतं याने। तर भाजीसाठी सर्वात आधी बघा मी असे हे फुलं निवडून घेतलेले आहे आणि जे देठं जे आहे ते असे बाजूला काढून घेतलेले आहे आणि जे फुलं आहे म्हणजे फुलांच्या पाकळ्या ज्या आहे त्या बघा एका टोपल्यामध्ये घेतलेल्या आहेत। आता हे फुलांच्या पाकळ्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे। अळ्या वगैरे असतात त्यासाठी आपल्याला फुलं निवडून घ्यायची आहेत। त्याच्यातले जे कडक दांडी असते ते आणि याचे देठ बाजूला काढायचे आहेत। त्यानंतर ही फुलं बघा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत, कारण याच फुलांचा उपयोग तुम्ही आधी होळीला रंग बनवण्यासाठी केलेला ऐकलेला असेल। तर या फुलांचा होळीला रंग बनवण्यासाठी उपयोग केला जात होता। तर असं बघा यात कलरचं छान असं पाणी निघालेलं आहे, किती छान दिसतात हे फुलं दिसायला आणि यामध्ये बघा असं छान कलर वाईज पाणी निघालेलं आहे। तर असं यामध्ये कलरचं पाणी निघतं, त्यामुळे आपले फुलं वगैरे छान धुवून घ्यायची आहेत। तर आता भाजीला लागणारं साहित्य बघा मी काय घेतलेलं आहे। तर इथे बघा छान 2 बटाटे मी इथे सोल काढून त्याचे छान बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, हळद, चवीनुसार मीठ आणि धनिया पावडर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी मसाले यामध्ये ॲड करू शकता। तर बघा आधी कांदा आणि मिरची छान परतून घेतलेली आहे। कांदा आणि मिरची लालसर होईपर्यंत तुम्हाला परतून घ्यायची आहेत आणि ह्या फुलांचा गुणधर्म असा आहे की आपल्या शरीरातली उष्णता बाहेर निघण्यास मदत होते, म्हणूनच ही भाजी उन्हाळ्यात खाणे खूप चांगले आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मी भाजी कशी करत आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला भाजी करायची आहे। कांदा लालसर झालेला आहे, त्यामध्ये आपण सर्व मसाले घातलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आलू। तर आलू घालून यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आलू छान नरम होईपर्यंत म्हणजे थोडा शिजेपर्यंत एक वाफ येईपर्यंत तुम्हाला त्यावरती झाकण ठेवायचं आहे। तर या भाजीचे खूप चांगले फायदे आहे। ज्याला फंगल इन्फेक्शन असेल त्यांनी सुद्धा हे भाजी खा, त्यांच्यासाठी खूप छान आहे। फंगल इन्फेक्शनसुद्धा यामध्ये कमी होतं, तसेच यामुळे पित्तसुद्धा कमी होतं। पोटाचे बरेचसे आजार याच्यामुळे बरे होतात। तर म्हणजे आपलं पोट चांगलं राहण्यासाठी, आपल्या शरीरातली उष्णता बाहेर निघण्यासाठी या भाजीचा किंवा या फुलांच्या शरबताचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो। तसेच हे फूल आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे। यामुळे याचा लेप आपण चेहऱ्याला कसा लावायचा, चेहऱ्यासाठी हे कसं यूज करायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। या फुलांचा वापर चेहऱ्यावरती कसा करायचा हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता आलू आपला शिजलेला आहे, त्याला वाफ आलेली आहे। त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले आहेत आपले पळसाचे फुलं। तर पळसाची फुलं टाकून छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। बघा भाजीचा रंग जो आहे तो खूप छान दिसत आहे आणि तितकीच खायलासुद्धा ही भाजी खूप चांगली पौष्टिक असते। चव थोडी कळवट आणि तुरट लागते, तर ते चवीकडे थोडं दुर्लक्ष करा, कारण तुमच्या आरोग्यासाठी जी आहे ती ही भाजी खूप फायद्याची आहे। त्यामुळे चवीकडे थोडं दुर्लक्ष करा। बघा दिसते ना खूप छान भाजी। अशी या
फुलांचे खूप सारे जे आहे ते फायदे आहे, तुम्हाला मला एका व्हिडिओमध्ये सांगताही येणार नाही, इतके याचे जे आहे ते फायदे आहे. तर आता ही भाजी आपल्याला फुलाला वाफ येईस्तोवर शिजवायची आहे. त्यामधले फुलं आणि आलू बघा छान शिजलेले आहे. आता आपली भाजी झाली आहे तयार. तर अशी म्हणजे एकदम पॉवरफुल आणि बऱ्याचशा बिमारीवर इलाज करणारी ही भाजी आहे. एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.